ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. हा अभ्यास म्हणजे हा अध्याय भक्ती योगाच्या विभागामध्ये येतो. मधले 7 अध्याय जे आहेत, मी तुम्हाला एकदम फास्ट प्रवाहात सांगतो. नंतर तुम्ही पण प्रयत्न 6व्या अध्यायाच्या शेवटी भक्तांनी भक्तीची श्रेष्ठता सांगितली. आता या 7व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये भगवंत श्रवणाचे महत्त्व सांगतात, की अर्जुन तू ऐक की कशी भक्ती करून माझ्याबद्दल तू सर्व काही जाणू शकशील. मग तू काय जाणशील किंवा मी तुला काय सांगणार आहे? ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे त्यांच्या शक्ती, भौतिक आणि आध्यात्मिक, आणि विज्ञान म्हणजे त्यांच्या भक्तांसोबतचे मधुर लीला. नंतर हे ज्ञान किती दुर्मिळ आहे, तर एखादाच विरळ असो ज्याला माझ्याबद्दल परिपूर्ण माहिती होते. मग 4थ्या श्लोकापासून त्यांच्या शक्तीबद्दल बोलायला सुरुवात करतात. पहिल्यांदा त्यांच्या अपराशक्ती किंवा मायाशक्तीबद्दल सांगतात. बहिरंगा शक्ती, जी की पृथ्वी, पाणी, हवा यांनी बनलेली आहे. नंतर 5व्या श्लोकामध्ये एक पराशक्ती आहे, जिला म्हणतात जीवशक्ती, जी चेतन शक्ती आहे. 6व्या श्लोकात सांगतात, की या जगातलं सर्व काही जे काही दिसतं आपल्याला किंवा जे काही आहे इथे, ते या दोन्ही शक्तीच्या संयोगातून तयार होतं, परंतु मी या दोन्हीचा उगम आणि अंत मीच आहे. नंतर 7व्या श्लोकात सांगतात, की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, परम सत्य मी आहे, मीच सर्वांचा आधार आहे. तर भगवान सगळ्यांचे पालनकर्ता कसे आहेत किंवा सर्वांचे आधार कसे आहेत, हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी श्लोक नंबर 8 ते 11 मध्ये काही उदाहरणं दिली, की पाण्याची चव मी आहे, अग्नीचं तेज मी आहे, बुद्धिमान व्यक्तीची बुद्धी मी आहे. अशी उदाहरणं दिली आणि 12व्या श्लोकात सारांश सांगितलं, की अ, असं माझ्या विभूतींचा काही अंत नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, की या सगळ्या गोष्टी 3 गुणापासून बनल्यात आणि तिन्ही गुण हे माझ्यापासून आलेत किंवा माझ्यावरती निर्भर आहेत. मी त्यांच्यावरती निर्भर नाही आहे. श्लोक नंबर 13 मध्ये मी सर्वत्र असूनही मला लोक जाणू शकत नाहीत, कारण ते तिन्ही गुणांनी भ्रमित झालेत. नंतर मग श्लोक नंबर 14 मध्ये मग कुणीच तुम्हाला जाणू शकत नाही किंवा या भ्रमातून बाहेर येऊ शकत नाही का? नाही, असं नाही. जे माझी शरणागती घेतील ते या मायाशक्तीला पार करू शकतील. मग एवढं सोपं आहे तर सर्वजण तुमची का शरणागती घेत नाहीत? तर भगवान सांगतात, की 4 प्रकारचे लोक कधीच माझी शरणागती घेणार नाहीत. श्लोक नंबर 16 मध्ये, परंतु असं नाही की कुणीच घेत नाही. 4 प्रकारचे लोक जी शरणागती स्वीकारतात त्यांचं सुद्धा वर्णन आहे. या शरणागत होणाऱ्या 4 लोकांपैकी ज्ञानी सर्वश्रेष्ठ आहे. कारण तो एक भक्ती आणि नित्ययुक्त आहे. म्हणजे नेहमी माझं चिंतन करतो आणि केवळ भक्ती करतो. याला काही भौतिक इच्छा नाहीये. 17व्या श्लोकातले ज्ञानी व्यक्तीला. परंतु असं नाही की इतर लोक बुद्धिमान नाहीत. ते पण उदार आहेत. कमीत कमी माझ्याकडे तरी येतात. मला तरी प्रेम अर्पण करतात. पण त्यातल्या त्यात ज्ञानी हा श्रेष्ठ आहे. ज्ञानी मला माझ्यासारखाच वाटतो. नंतर श्लोक नंबर 19 मध्ये हे जे भक्त आहेत, श्लोक नंबर 17 मध्ये सांगितलेले, हे शुद्ध भक्त कधी होतील, तर अनेक जन्मानंतर. अनेक जन्मानंतरचा अर्थ इथे असा आहे की खूप दुर्मिळ आहे. बेसिकली महत्वाची अट काय आहे, की शुद्ध भक्तांचा संघ मिळणे हीच महत्वाची अट आहे. वेळेची अट नाहीये. पण वेळ ही दुर्मिळता दर्शवते. नंतर मग ठीक आहे, ज्यांनी तुमची शरणागती घेतली त्यांना काय मिळेल हे कळलं. परंतु असे लोक आहेत की जे इतर देवी-देवतांची उपासना करतात, त्यांच्याबद्दल काय? तर 20व्या श्लोकात सांगतात, की ज्यांची चेतना विविध प्रकारच्या भौतिक इच्छांनी हरवली गेली आहे, ते लोक इतर देवी-देवतांची उपासना करतात, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. परंतु त्या देवतेच्या उपासनामध्ये श्रद्धा सुद्धा मीच देतो आणि त्या देवतेकडून त्यांना जे थोडं काही फळ मिळतं, ते फळ सुद्धा मीच देतो, असे भगवंत सांगतात. एक मिनिट, इथे काय झालं बाबा? त्या देवतेपासून मिळणारं फळ सुद्धा मीच देतो. नंतर काय सांगतात?
श्रद्धा आणि फळ दोन्ही. 23 नंबरमध्ये सांगतात की परंतु देवतांपासून मिळणारं फळ हे तात्पुरतं आहे आणि असे लोक कमी बुद्धीचे आहेत. कारण देवता स्वतःच शाश्वत नाहीत, तर त्यांच्यापासून मिळणारं फळ कसं काय शाश्वत असेल? नंतर परंतु देवतांपेक्षा आणखीन काही अबुद्धीचे लोक आहेत, ते म्हणजे निर्विशेषवादी किंवा मायावादी. विशेषवादी किंवा मायावादी म्हणजे कोण? की जे भगवंतांच्या रूपाला माया समजतात. माया म्हणजे की बाबा ब्रह्म हे परमोच्च आहे. ब्रह्मावरती जेव्हा मायेचा प्रभाव होतो, तेच ब्रह्म मायेच्या स्वरूपामध्ये येतं. तर अशा लोकांना भगवंतांनी अबुद्धी म्हटलंय. कमीत कमी देवता उपासकांना अल्पबुद्धी म्हटले होते. या मायावाद्यांना तर अबुद्धी म्हणतात. त्यांना बिलकुलच डोकं नाहीये. तर हे झालं. याच्यापेक्षा आणखीन कमी शब्द सांगले तरी मी चालेल. एवढी काही इलॅबोरेट करण्याची गरज नाही. कुणाची इच्छा आहे सांगण्याची? राखी माताजी तुम्ही सांगाल का? परत सांगू? काय करू? हा, येस माताजी सांगा.
अरे परफेक्ट परफेक्ट माझा एकदम जबरदस्त. तुम्ही छान अभ्यास केला. आणखीन कोणाची सांगायची इच्छा आहे का? राखी माताजी, अश्विनी माताजी. हा, काय म्यूट झाले होते का? होत्या. हा ठीक आहे ठीक आहे, चालेल, सांगा आता लवकर फास्ट एकदम. हा तेच सांगायचंय आपल्याला, काय नवीन नाही भक्तीमध्ये. नवीन देव शोधून नाही काढायचा, एकच कृष्ण. हा काही चालेल, काही काही कारण सांगू नका शाळेतल्या मुलांसारखी, जे येतं ते सांगा पटकन. हम्म. ओके. हम्म. हा, हा. हम्म. हा. हम्म. परफेक्ट परफेक्ट. तुम्ही कोणत्या देवतेची उपासना करता? तुम्ही चक्रधर स्वामीवाले, तुम्ही सहसा नाही करणार म्हणा. ठीक आहे. हम्म. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. तर ठीक आहे. दोघा जणांनी प्रयत्न केला. पुढच्या वेळेस आपला अध्याय संपला किंवा नाही संपला तरी तुमच्यापैकी प्रत्येकाचा हा अध्यायाचा प्रवास सांगता आला पाहिजे. हा, तुम्ही प्रयत्न करा. काही नाही, हाच क्लास परत ऐकायचा किंवा पुस्तकं बघायचे आणि सांगायचं. ठीक आहे, आपण समोर जाऊया. हरे कृष्ण. तर आपण आता आजच्या श्लोकाला सुरुवात करूया. कुठे गेला आजचा श्लोक? हा. मायावाद किंवा द्वैत अद्वैत याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्ही बोलत नाही म्हणजे प्रश्न नाहीये. कोण सांगेल मायावाद म्हणजे काय? म्हणजे आपण चर्चा केली त्याच्यावरून मायावाद कशाला म्हणायचं? मायावाद भाष्य सुनिले हाय सर्वनाश. एवढा खतरनाक मायावाद आहे. तर हा मायावादाचं तत्वज्ञान काय? आपण त्यांचा उगीच भाऊ केला की काय? अरे कोणीतरी ऐकलं असेल ना. आपण एवढ्या वेळी चर्चा केली मायावाद काय, मायावाद काय. मायावादावर तेवढी टीका करतो आणि मायावादच आपल्याला माहित नाही, असं असं होईल ना कोण. माझा आवाज येतोय की नाही येतो एवढं तरी सांगा म्हणजे कळेल. हरे कृष्णा. येस, कोण कृपा बोलते का? हा कृपा बोल ना. हा, बोला माताजी. हा, अरे वा, एकदम परफेक्ट. तर हे म्हणजे मला जेवढं मायावाद समजलं त्याच्यानुसार, हा मायावाद खूप मोठा सिद्धांत आहे. परंतु मी जेवढं ऐकलं वाचलं त्याच्यानुसार मी तुम्हाला असं सोप्या सोप्या शब्दात सांगितलं. त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा निराकार, निर्विकार, गुणरहित, अवगुण, असे बरेच त्यांचे शब्द आहेत. असा एक ब्रह्म पदार्थ आहे आणि तो ब्रह्म पदार्थावरती मायेचा प्रभाव होतो किंवा जीव
भाव आणि ईश्वर भाव निर्माण होतो. असं काही जीव ईश्वर काहीच नाही, सगळा भ्रम आहे. सगळं जगच भ्रम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपण जे बघतो ते सगळं स्वप्नामध्ये चालू आहे. मॅट्रिक्स सारखं. पण मॅट्रिक्सची पण थोडी संकल्पना चुकीची आहे. जाऊ दे, तिकडे नको जायला. तर मॅट्रिक्स सारखं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आपण काय बोललो की हे शक्य नाही. कारण तुमच्या मग स्वतःच्याच सिद्धांताच्या विरुद्ध जाताय तुम्ही. कारण ब्रह्म हा जर सर्वोच्च पदार्थ असेल, तर मग त्याच्यावरती माया कशी काय प्रभावित होईल? प्रभाव करेल. असं तर माया मग सर्वोच्च झाली. असे बरेचसे त्यांच्या सिद्धांतामध्ये चुका आहेत. पण खोर मायावाद, खोर म्हणण्यापेक्षा एक मायावादाचा मूलभूत व्याख्या अशी करता येते. पण त्याच्यामध्ये पण खूप त्यांचे पण संप्रदाय, पंथ, फाटे-फुटे आहेत. पण बेसिकली आपण असं समजू शकतो. तर या मायावादाचं भगवंतांनी गीतेमध्ये समर्थन केलं का, काय म्हणतील दुसरा शब्द काय आहे? मायावादाला नाकारलं का मायावादाचं समर्थन केलं? खंडन केलं. मायावादाचं खंडन कुठे कुठे केलं? हा. हा. ब्रह्मज्योतीमध्ये जरी गेला जीव ना, तर त्याचं वैयक्तिक स्वतंत्र नष्ट होत नाही. तिथे पण तो जीवच राहतो. असं होत नाही की 5-6 जीव एकत्र आले आणि एकमेकांमध्ये विरघळून गेले. असं नाही होत कधीच. त्याच्यासाठी आपण मागच्या वेळेस बोललो होतो ना, दुसऱ्या अध्यायाचा तो महत्वाचा श्लोक आहे. तुम्हाला पाठांतर करायला सांगितला होता. आठवतं? हां. त्या श्लोकामध्ये प्रत्येकाचं वैयक्तिक अस्तित्व सांगितलंय. परत मागच्या वेळेचा श्लोक हा आता सरळ सरळ सांगतो ना, अव्यक्तम व्यक्तिमापन्ना मन्यन्ते माम अबुद्धया. अव्यक्त व्यक्त होऊन आला असे म्हणणारे अबुद्धीवाले आहेत. आणि आणखीन एखादा श्लोक कोणी सांगेल किंवा भाषांतर जिथे मायावादाचं खंडन आहे? खूप प्रसिद्ध श्लोक आहे. तुम्हाला सर्वांना माहित असेल. हा, त्याच्याच आजूबाजूला आहे. मला वाटतं ममेवांशी जीवलोकी जीवभूत सनातन. हा, त्याच अध्यायाचं. हा. तर बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये कसं मायावादाचं खंडन आहे. नक्की ज्यातून असं म्हणजे काय म्हणतात भगवंत की प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व होतं, आहे आणि असणार. म्हणजे कधीच आपण जीव ब्रह्म एक झाला असं नाही होत. नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये आता पुढे आपण गीता प्रश्नमंजुषामध्ये बघतच आहोत आत्म्याचे गुणधर्म, की आत्म्याला कापता येत नाही, भिजवता येत नाही, विरघळता येत नाही, सुकवता येत नाही. म्हणजे मग आत्मा एकमेकांमध्ये कसा जाणार जर आत्म्याचे काही असे परिवर्तनाचे नियमच नाहीत. तिथे पण कळतं. त्यानंतर हे मागचा आपण कालचा जो श्लोक बघितला सरळ सरळ तिचं नाव बुद्धिवाले सांगितले. नंतर 15व्या अध्यायामध्ये की माझे हे आमचे सनातन आहेत. असं नाही की काही काळासाठी निर्माण झाले नंतर माझ्यामध्ये सगळे आपण एक होऊ, असं नाहीये. आणखीन पण काही श्लोक येतील, तेव्हा आपण त्यांचं नोट करूया. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की हे मायावत खंडांसाठी आहेत. तर आता श्लोक नंबर 25 आपण वाचन करूया. एक मिनिट हा. तुम्हाला काही प्रश्न विचारले तर चालतील का, नको प्रश्न पुढे जायचं? ठीक आहे, तुम्हाला कन्सेप्ट नुसार विचारतो मी. बघा, आपण काय बोललो की भगवंत परमश्रेष्ठ आहेत असे या अध्यायात कळाले आणि देवतांची उपासना करणारे कमी बुद्धीचे आहेत, त्यांची श्रद्धा आणि फळ भगवंतच देतात आणि त्यांचं फळ पण कमी आहे. मग माझा प्रश्न असा आहे, सगळेच कृष्ण भक्त, विठ्ठल भक्त किंवा राम भक्त झाले, मग आपली सनातन धर्माची जी संस्कृती आहे, चंद्रपूजा, सूर्यपूजा, गणेश पूजा, हे सगळं मग ते विलुप्त नाही होणार का जर सर्वांनी कृष्ण, राम आणि विठ्ठल भक्ती स्वीकारली तर? कोण सांगत कृपा आहे का माताजी? हा, सांग. माझा प्रश्न असा आहे की इथे आपण काय म्हणतो की भगवंतांची सेवा सर्व काही आहे.
एक मिनिट राखी माताजी, मी प्रश्न पुन्हा हे करतो म्हणजे बाकीच्यांना पण समजेल. तर इथे सरळ सरळ सांगितले की देवतांची उपासना भगवंतांच्या उपासनेत काय फरक आहे वगैरे सर्व सांगितलं. मला असं म्हणायचंय, सगळीकडे कृष्णाची, रामाची आणि विठ्ठलाचीच मंदिरे निर्माण झाली. मग वेगळ्या देवी देवता कोणाची असते ना, वैभव लक्ष्मी, कोणी चंद्रपूजा, कोणी सूर्यपूजा करतं. मग हे सर्व जर बंद झालं तर आपल्या हिंदू धर्माचं कसं होणार? सनातन धर्म तर संकुचित होऊन जाईल ना. प्रश्न कळला? म्हणजे संगीतामध्ये. ओके, हे एक उत्तर थोडं म्हणजे ठीक आहे. आणखीन चर्चा करण्यासाठी मी असं म्हणतोय, येस राखी माधवी, तुम्ही सांगा मग समोर चर्चा करू. हा. होणार नाही. तुमचं उत्तर बरोबर आहे, पण मी याला थोडं फक्त मी चर्चा करायची म्हणून मी प्रश्न विचारतोय, असं काही नाही. चूक बरोबर असं नाहीये. समजा आता असा असा मुद्दा समजा निर्माण झाला की बाबा तुम्ही इस्कॉन मध्ये म्हणता की कृष्ण राम किंवा विठ्ठलाचीच भक्ती करा, मग तुम्ही तर चुकीचं सांगताय, आमच्या सनातन धर्माच्या विरुद्ध बोलताय, असं कोणी विचारलं आपल्याला तर मग. हा, कृपा बोल. हा, परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. हे मला उत्तर अपेक्षित होतं. ते पण बरोबर आहे की असं कधीच होणार नाही. हा, असं कधीच होणार नाही की सगळे शुद्ध भक्ती करतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण देवतांची उपासना करायची नाही असं बिलकुल सांगत नाही. कारण तुम्हाला मी बऱ्याचदा हनुमानजीचं आणि गणपतीचं उदाहरण दिलं की जेवीमध्ये दोघांची पण दररोज 2 वेळेस भोग लावून उपासना केली जाते. अशा बाहेरचे लोक करत पण नसतील. तर आपण त्यांची उपासना करायची नाही, त्यांची पूजा करायची नाही असं सांगत नाहीये. त्यांची पूजा उपासना योग्य पद्धतीने करा असं सांगतोय. की ते भगवंतांचे सेवक आहेत किंवा भगवंतांच्या शरीराचे भाग आहेत, या भावनेने करा. या पद्धतीने जर पूजा वगैरे केली तर योग्य आहे, त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. त्याच्यामुळे असं कधीच होणार नाही. कारण उलट लोकांना जर समजायला लागलं की नेमकं भक्ती काय, तर त्यांचा देवदेवतांबद्दलचा भाव आणखीन चांगला होईल. म्हणजे उभे जे काही काही देवदेवतांसमोर पिक्चरचे गाणे वगैरे जुगार खेळणं हे सगळं बंद तरी होईल. उलट देवतांची उपासना चांगल्या पद्धतीने होईल. येस प्रिया माताजी. हा हा. हा. बरोबर. मला तुमचा थोडासा आवाज ना पावसामुळे ब्रेक होत असेल. पण ठीक आहे, पण चर्चा आपण ही केली आहे की असं कधीच होणार नाही बाबा की राम भक्ती, विठ्ठल भक्ती किंवा कृष्ण भक्ती जरी शास्त्रानुसार सर्वोच्च आहे, म्हणून बाकी सनातन धर्माचे सगळे रीतिरिवाज बंद होतील असं नाही होणार. कारण असंही शुद्ध भक्त होणं किंवा शुद्ध भक्तीच्या मार्गावर येणं खूप दुर्मिळ आहे. प्रभुपाद काय म्हणायचे की बाबा तुम्ही भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये गेले तर खूप गर्दी मिळणार, पण हिऱ्याच्या दुकानामध्ये गेले तर गर्दी कधीच नसते. कारण हिरा खरीदणारी खूप कमी लोक असतात. तसं शुद्ध भक्ती करणारे लोक नेहमी कमीच राहणार आहे. आता आमची इथं साधू रिट्रीट झाली, त्याच्यामध्ये गौरांग प्रभू सांगत होते की रागानुगा भक्ती किंवा हे जे आपण शुद्ध भक्तीच्या मार्गावर चाललोय, हे आपण नेहमीसाठी आपण हे असणार, अल्पसंख्याक असणार. कारण हा मार्ग थोडासा कठीण म्हणण्यापेक्षा दुर्मिळ आहे, नियमांचा आहे आणि बऱ्याच काय म्हणतात संभ्रमातून किंवा गैरसमजातून बाहेर जेव्हा एखादा जीव येईल, तेव्हा तो या मार्गावर येईल. आणि आणि आपण कुठेच सांगत नाही
की तुम्ही देवतांची पूजा करू नका किंवा त्यांना भोग लावणे, त्यांना वस्त्र अर्पण करणे हे करू नका असं कुठेच आपण सांगत नाही. उलट चांगल्या भावाने कसं करायचं हे सांगितलं जातं. म्हणून असा कधी होणार नाही. तर ठीक आहे, आपण श्लोक नंबर 25 चं गायन करूया, मग चर्चा करू. श्लोक क्रमांक 25, पान नंबर 291. नाहं प्रकाश सर्वस्य योगया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. हा, तर इथे आता भगवंत काय म्हणतात की नाहम प्रकाश सर्वस्य, की प्रकाश म्हणजे प्रकट होणे, की बाबा मी सर्वांना प्रकट होत नाही किंवा सर्वांना माझ्याबद्दल समजत नाही किंवा सर्वजण मला बघू शकत नाहीत, माझ्याकडे येऊ शकत नाहीत किंवा मला जाणू शकत नाही. का बरं? कारण योग माया समावरिता, योग मायेच्या पडद्याने मी त्यांचा दृष्टीला झाकून टाकतो. आणि मूढोयम नाभिजानाति, मूढ म्हणजे पण सरळ शब्दामध्ये मूर्ख लोक किंवा गाढव. त्या गाढव लोकांना म्हणजे जे भगवंतांना मानत नाही त्यांच्याबद्दल म्हणतात. मूढोयम नाभिजानाति लोको माम अजमव्ययम. मूढ लोकांना हे कळत नाही की मी अजन्म आहे आणि अव्यय आहे, म्हणजे अविनाशी आहे. तर का कळत नाही? कारण भगवंत म्हणतात की आता समजा एखाद्या व्यक्तीची इच्छा आहे ना की बाबा कोणाला अं, जसं की आपण एकतर्फी प्रेमातून म्हणतो. तर समजा मुलाची किंवा मुलीची इच्छा आहे की बाबा कोणाशी आपलं नातं जोडायचं, जबरदस्ती तर करू शकत नाही. तसं भगवंतासमोर सोबत पण जबरदस्ती करता येत नाही की तुम्ही आम्हाला दिसलेच पाहिजे. त्यांचा पण स्वतःच एक काही राईट आहे की नाही, की कुणाला दर्शन देईल किंवा कुणाला नाही देणार. तर हे जे खास करून मायावादी किंवा हे जे इतर लोक त्यांच्याबद्दल जर सांगायचं तर त्यांचा दृष्टिकोन किंवा त्यांची दृष्टी मी योग मायेच्या पडद्याने झाकतो. आता योग माया म्हणजे लक्षात ठेवा, अं, अंतरंग शक्तीला योग माया म्हणतात आणि बहिरंग शक्तीला आपली महामाया म्हणतात. महामाया, तर तटस्थलाच महामाया म्हणतात. तर योग मायेचा पडदा हा शुद्ध भक्तांवरती असतो. थोडे शब्द नवीन वाटतील. योग मायेचा पडदा शुद्ध भक्तांवरती असतो आणि महामायेचा पडदा हे बद्ध जीवांवरती असतो. पडदा असतो म्हणजे काय, की समजा आता यशोदा माई आहे. यशोदा माई काय करणार, कृष्णाला दररोज उठवणार, त्याला जेवण देणार, त्याची आंघोळ घालणार. तर हे सर्व का करू शकते यशोदा माई? कारण यशोदा माईच्या दृष्टीवरती योग मायेचा पडदा आहे. त्या पडद्यामुळे हेच परम सत्य आहे, हा सर्वांचा आधार आहे, हे यशोदा माईला आकलन होत नाही. आणि हे त्यांच्या प्रेमासाठी आवश्यक आहे. कारण यशोदा माईला जर कळायला लागले की हे परम सत्य आहे, सर्व अन्नधान्य, सर्व जीव, सृष्टी याच व्यक्तीपासून येते, तर त्यांना काय जेवण भरवणार. तर त्या भावामध्ये थोडासा काय म्हणता येईल फरक पडतो. म्हणून शुद्ध भक्तांशी प्रेममय लीला करण्यासाठी त्यांच्या दृष्टीवरती योगमायेचा पडदा दिला जातो. आणि महामायेचा पडदा आपल्या सर्वांवरती, बद्ध जीवांवरती, की या पडद्यामुळे आपण भगवंत इतके व्यक्त असूनही त्यांना जाणू शकत नाही. इतके शास्त्र सांगतात, बऱ्याच ठिकाणी समजावून सांगितलं जातं, तरी सुद्धा भगवंतांच्या अस्तित्वाबद्दलच लोक प्रश्न निर्माण करतात किंवा आहे की नाही याच्यावरतीच वाद चालू असतो. कारण भगवंत स्वतःला पडद्याच्या आत ठेवतात. तर इथे यांनी काय सांगितलंय की बाबा जर भगवंतांचे नित्य गुण, रूप आणि लीला आहेत, तर मग ते नेहमी का दिसत नाही? असं कृष्ण आता का दिसत नाहीत आम्हाला? तर याचं उत्तर इथे आहे. आणि मग कुणी म्हणेल की बाबा नाही तुमची साधना कमी आहे किंवा तुम्ही विरक्त नाही आहात. मग प्रश्न असेल, अरे हे तर मायावादी लोक किती विरक्त असतात. मायावादी लोकांचं खूप टफ जीवन असतं बरं का, जरी ते असे चुकीचे बोलले तरी. जसं की तुम्हाला मी उदाहरण देतो. काही काही मायावादी काय करतात, जेवण करताना
सगळ्या भाज्या, भात, भाजी, चपाती सगळे एकत्र मिक्स करून खातात. त्याच्यामध्ये काही विविधता नको. परत खूप शरीराला टॉर्चर करणार, एकदम थंडीमध्ये कडक थंड पाण्याने अंघोळ करणार. खूपच जास्त कठोर तपस्या असते मायावादी लोकांची. मग एवढं असून सुद्धा या मायावादी लोकांना पण तुम्ही का दिसत नाही? तर त्याचं उत्तर या श्लोकामध्ये आहे 25 मध्ये, की बद्ध जीवांसाठी मी महामायेच्या पडद्याने झाकलेला आहे आणि शुद्ध भक्तांसाठी किंवा नित्य पार्षदांसाठी मी योगमायेच्या पडद्याने झाकलेला आहे. योगमायेचा पडदा शुद्ध भक्तांसाठी का आवश्यक आहे? कारण ती लीला करण्यासाठी. कारण जर त्यांना भगवंतांचं ऐश्वर्य ज्ञान झालं की हा कृष्ण आहे, हाच सर्वांचा स्रोत आहे, तर मग ते आईचं प्रेम देणं कठीण होऊन जाईल. समजा तुम्हाला कळलं की तुमचा मुलगाच मुलगा किंवा मुलगी सगळ्या ब्रह्मांडाचा स्रोत आहे, तर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदलून जाईल, की मी जिला मुलगी म्हणते ती माझी आई आहे असं जर वाटायला लागलं तर कठीण होऊन जाईल. तर म्हणून असं होऊ नये, हे वात्सल्य प्रेम टिकून राहावं म्हणून त्यांच्यावरती योगमायेचा पडदा असतो, म्हणून त्यांना समजत नाही की कृष्णच परम सत्य आहे. आणि आपल्यासारख्या जीवावरती महामायेचा पडदा असतो. हा महामायेचा पडदा काय आपण बघूया. तर प्रभुपाद तात्पर्यात काय सांगतात, पान नंबर 291, कोणी असा युक्तिवाद करतील ज्या अर्थी कृष्ण या पृथ्वीवर उपस्थित होते आणि सर्वांना दृश्य होते, तर ते मग आता सर्वांना प्रकट का होत नाही? तुम्ही म्हणता की 5000 वर्षापूर्वी कृष्ण होते, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती होते, मग आता का बरं प्रकट होत नाहीत? आता कुठे गेले? जर ते परम सत्य आहे तर दिसायला पाहिजे. तर प्रभुपाद म्हणतात ना, असं नाही, ते आता नाही आहेत असं नाही आणि तेव्हा असून पण सर्वांना माहित होते असं नाही. जसं की दुसरं, ते पूर्वी सर्वांसमोर प्रकट झाले नव्हते. जेव्हा कृष्ण उपस्थित होते तेव्हा मोजक्याच लोकांना ते भगवंत असल्याची जाणीव होती. त्याचं प्रभुपादांनी उदाहरण दिलं की बाबा जेव्हा अश्वमेध एक सभा होती यांची, काय म्हणतात आपले युधिष्ठिर महाराज, त्या सभेचं नाव काय होतं? राजसूय होतं का? कौरव सभा, ठीक आहे. युधिष्ठिर महाराजांच्या सभेमध्ये एकदा सर्वांनी ठरवलं की अग्रपूजा कृष्णाला द्यायची. तर शिशुपाल भरपूर काय बरं वाईट बोलायला लागतो की या गवळ्याला कुठं अग्रपूजा देणार, हा तर गायी वळणार आहे, असं तसं, त्याचं कॅरेक्टर असं आहे, बरंच काही बोलतो. तेव्हा भीष्म उठून उभे राहतात आणि म्हणतात की अरे बाबा, हा सामान्य व्यक्ती नाही, हे परम सत्य आहे. तर प्रभुपाद तात्पर्य सांगतात की तेव्हा सर्वांच्या समोर प्रकट दृष्टीने दिसून सुद्धा फार मोजक्या लोकांना माहित होती की हे परम सत्य आहे. त्याच्यामुळे ते समोर प्रकट जरी झाले तरी त्यांना जाणणं एवढं सोपं नाहीये. कारण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक पडदा असतो, महामायेचा पडदा. त्या पडद्यामुळे आपण बघू नाही शकत. तर हा पडद्याचा हा जो शब्द आहे, हा याला आणखीन कुठे संदर्भ आहे का शास्त्रामध्ये, का मनाने शब्द सांगितलाय? तर त्याचा संदर्भ आहे भागवतमच्या पहिल्या अध्यायाचा, पहिल्या स्कंदाचा 8व्या अध्यायामध्ये 19 नंबरचा श्लोक. या श्लोकामध्ये कुंती महाराणी या पडद्याबद्दल वर्णन करतात. माया जवनिका छन्नम आज्ञा अधोक्षजम अवयम न लक्ष्यते मूळदृशा नटो नाट्यो धरो यथा. कुंती महाराणीचे प्रार्थना खूप प्रसिद्ध पुस्तक आहे आणि प्रार्थना पण प्रसिद्ध आहे. तिथे काय म्हणतात की माया जवनिका छन्नम, जवनिका म्हणजे पडदा किंवा बुरखा सोप्या भाषेत, की भगवंत या मायेच्या पडद्यामुळे तुम्हाला आम्ही ओळखू नाही शकत किंवा जी ओळखू शकत नाहीयेत. इथे पण आलं ना योग माया समावृता, की समावृता म्हणजे झाकलेली असणे. मला वाटतं समावृताचं काय दिलं त्यांनी मराठीमध्ये, आच्छादित झालेला, म्हणजे सेम आहे. हा जो भागवतमचा श्लोक मी तुम्हाला सांगितला कुंती महाराणीचा, माया जवनिका छन्नम आज्ञा अधोक्षजम अव्ययम न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यो धरो यथा, तो श्लोक आणि आता आपण जो अभ्यास करतोय हा श्लोक, दोघांचा अर्थ भावार्थ एकच आहे, की मायेच्या पडद्यामुळे लोक तुम्हाला समजू शकत नाही. असं नाही की कृष्ण पुढे नाही म्हणून नाही, कृष्ण पुढे जरी आले आता तरी लोकांना समजणार नाही. आता तुकाराम महाराज सदैव वैकुंठात गेले तरी काही लोक म्हणतात की हे खोटं आहे, तर खोटं आहे. परत ज्ञानदेव महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वगैरे, त्याला पण लोक म्हणतात की रेडे नावाचा व्यक्ती होता. तर असे हे सगळ्याचा अर्थ आहे योग, हा मायेचा पडदा आहे. उद्या कृष्ण समोर येऊन उभा राहिला तरी लोक म्हणतील की खूप चांगला मेकअप केला. हे असं होणारच आहे, कारण डोळ्याने दिसत नाही भगवंत, तर ते दिसण्यासाठी भक्ती लागते.
प्रेमांजन चिरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. प्रेमाचं अंजन असल्याशिवाय भगवंत समजणार नाही आहेत. किती मोठं टेलिस्कोप किंवा दुर्बीण जरी आणली तरी काही उपयोग नाही. तर आणखीन एक श्लोक प्रभुपादांनी तात्पर्य सांगितला. ईश्वरनिषद मधून मंत्र नंबर 15. हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्य अपहिता मुखम तत्वं पुषण अपावृणु सत्य धर्माय दृष्टये. या श्लोकामध्ये भक्त अशी प्रार्थना करतोय की भगवंत माझा तुम्ही पोषण करा आणि तुमच्या या ब्रह्मज्योतीच्या प्रकाशामुळे मला तुमच्या मुखाचे दर्शन होत नाहीये, त्याच्यामुळे कृपा करून हा प्रकाश दूर करून मला तुमचं दर्शन द्या. तर 3-4 संदर्भ देऊन प्रभुपाद काय सांगतात की असा एक पडदा आहे बाबा, या पडद्यामुळे भगवंत सर्वांना प्रकट होत नाहीत किंवा दिसत नाहीत. शुद्ध भक्तांसाठी योगमायेचा पडदा आहे, बद्ध जीवांसाठी महामायेचा पडदा आहे. तर आता थोडस टेक्निकल एक्सप्लेनेशन येईल. हा पडदा बनला कशापासून? आता समजा आपल्याकडे पडदा असेल तर कापडाचा बनला असेल, कापड काही कॉटन बिटन कशाच तरी तयार असेल धाग्यांपासून. मग हा जो पडदा आहे, ज्या पडद्यामुळे आपण भगवंतांना बघू शकत नाहीये, खास करून बद्ध जीवांसाठी महामायेचा पडदा, हा नेमका कशापासून तयार झाला? म्हणजे पापापासून तयार झाला, पुण्यापासून तयार झाला, किंवा गैरसमज कशापासून निर्माण झाले? आता हा पडदा म्हणजे असं काही वस्त्र नाहीये, याला आपण असं म्हणू शकतो की अशी एक स्थिती आहे ज्या स्थितीमुळे आकलन होत नाही. तर असं कशामुळे होतं? म्हणजे या पडद्याचं घटक काय आहेत? तर या पडद्याचे 5 घटक आहेत, 5 धागे आहेत या पडद्याचे. त्या 5 धाग्यापासून पडदा तयार झालाय. तर 5 धागे काय आहेत? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तर या 5 गोष्टींपासून हा पडदा निर्माण झालाय. तर अविद्या म्हणजे काय? आपण अनेक जन्मांपासून जी इंद्रिय तृप्ती केली आहे, त्या इंद्रिय तृप्तीच्या ज्या आठवणी आहेत, त्या आठवणी जिथे साठवल्या जातात त्याला म्हणतात अविद्या, किंवा आपल्या सामान्य भाषेमध्ये उती, वासना, संस्कार असं पण म्हटलं जातं. म्हणजे आपल्या मनामध्ये इंद्रिय तृप्तीच्या आठवणी आहेत ना. जसं मी तुम्हाला बऱ्याच वेळेस एकच उदाहरण देतो की किशोर वयात आल्यावरती मुला मुलींना एकमेकाकडे आकर्षित होण्याचं शिकवावं लागत नाही, ते आपोआपच होतात. कारण की आपण अनेक जन्मापासून करत आलो, त्याच्या आठवणी आपल्यामध्ये साठवलेल्या आहेत. योग्य वेळी योग्य आठवणींसाठी काय म्हणता येईल मार्ग मोकळा करून दिला जातो. तर अविद्या म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या आठवणी. अस्मिता म्हणजे त्या जन्मासाठी ज्या आठवणी आवश्यक आहेत त्या खुल्या करून दिल्या जातात. जसं की समजा काही जन्मामध्ये आपण गवत पण खाल्लं असेल, गाय वगैरे झालो असेल तर, काही जन्मामध्ये आपण वाघ असेल तर आपण कच्चं मांस पण खाल्लं असेल. परंतु आता आपण मनुष्य जन्म घेतला किती जरी भूक लागली तर आपण गवत खात नाही. आठवणी आहेत गवत खाल्लेल्या, पण ती खात नाही आपण, कारण की या मनुष्य जन्मामध्ये जी आवश्यक आहे त्याच आठवणींसाठी मार्ग मोकळा करून दिला जातो. याला म्हणतात अस्मिता. मनुष्य असेल तर मनुष्यांसाठीच्या आठवणी, गाय असेल तर गायीसाठी, म्हणून जे प्रत्येक प्राणी ज्याचं खातो, दुसऱ्याचं काही खात नाही. नंतर आहे राग. राग म्हणजे या काही आठवणी काही गोष्टींबद्दल आवड किंवा आसक्ती निर्माण करा. जसं की समजा एखाद्या व्यक्तीला नॉनव्हेज खूप आवडतं किंवा एखाद्या व्यक्तीला गोड पदार्थ खूप आवडतात, तर तो झाला राग. राग म्हणजे आवड, आसक्ती, त्याच्या त्या प्रकारच्या आठवणी आहेत. आणि द्वेष म्हणजे असे संस्कार की ज्यांच्यामुळे काय म्हणता येईल नावड निर्माण होते किंवा द्वेष निर्माण होतो. जसं की समजा बऱ्याच लोकांना करीला आवडत नाही, करीला आवडणे द्वेषाचं उदाहरण आहे. आणि अभिनिवेश म्हणजे काय? अभिनिवेश सर्वात महत्वाचा आहे. आवड आणि नावड मध्ये व्यक्ती एवढा गुंतून जातो की याच्या बाहेर तो विचारच करत नाही. मान अपमान, सुख दुःख, सुंदर कुरूप, गरीब श्रीमंत, हुशार मूर्ख, उच्च नीच, खुश नाखुश, जय पराजय, यश अपयश, हे सगळे राग आणि द्वेष आहे. या राग आणि द्वेषामध्ये आपण एवढे अडकलोय की अभ्यास करता खूप मार्क मिळवायचे, मार्क मिळाले तर राग, कमी मार्क मिळाले तर द्वेष, परत नोकरी मिळवण्यासाठी राग, नाही मिळाले तर द्वेष,
परत मुलांसाठी, संसारासाठी राग द्वेष तर दैनंदिन जीवनामध्ये हेच चालू असतं. आवड नावड, आवड नावड. आणि याच्या बाहेर भगवंत आहेत याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, एवढे आपण गुंतून जातो. तर या 5 पदार्थापासून अविद्या म्हणजे आधीच्या इंद्रियतृप्तीच्या आठवणी, अस्मिता म्हणजे या जन्मासाठी ज्या आठवणी आवश्यक आहेत त्या, राग म्हणजे ज्या आठवणींनी आसक्ती निर्माण होते, आवड निर्माण होते, द्वेष म्हणजे ज्याने नावड निर्माण होते, आणि अभिनिवेश म्हणजे आवड नावड मध्ये गुंतून जाणे. ज्यासाठी आपण पॅवलॉवचा प्रयोग बघितला होता की तो उंदीर शॉक आणि केक यामध्ये एवढा गुंतून जातो की पिंजऱ्याचा दरवाजा उघडला, त्याच्या बाहेर खूप मोठा केक ठेवलाय, याच्याकडे त्याचं लक्षच जात नाही. तसं आपण या पडद्यामध्ये खास करून द्वंद्वामध्ये एवढे अडकलोय, यश अपयश, पराजय, जय पराजय, जे काही सुख दुःख, माझा परका, याच्या बाहेर आपली बुद्धी कामच करत नाही. 24 तास हेच करण्यामध्ये आपलं निघून जातं. पण जेव्हा याच्या पलीकडे विचार करू तेव्हा कळेल की बाबा पिंजऱ्याच्या बाहेर पण एक जग आहे आणि तिथे भगवंत खूप मोठा केक घेऊन आपली वाट बघतायत. तर हा पड हा पडदा नष्ट करण्यासाठी काय करावं लागेल की ह्या इंद्रिय तृप्तीच्या ज्या आधीच्या आठवणी आहेत त्यांना नष्ट करावं लागेल. या आठवणी जोपर्यंत अंतःकरणामध्ये असतील तोपर्यंत आपल्याला इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण होतच जाणार. म्हणजे समजा आपल्या मनामध्ये काही इच्छा येत असेल, काही खाण्याची, काही बघण्याची, कुणाला स्पर्श करण्याची, याचा अर्थ काय होतो की आपल्या अंतःकरणामध्ये त्या आठवणी आहेत. आणि हे जे ज्ञानी लोक असतात किंवा निष्काम कर्मयोग अष्टांग वगैरे करून जे आपण म्हटलं ना, ते लोक पण या आठवणी पुसण्याचाच प्रयत्न करतात. आणि जेव्हा या आठवणी पूर्णपणे निघून जातात तेव्हा करेला काय आणि गुलाबजामुन काय दोन्ही सारखंच, फक्त शरीर भरण्यासाठी घ्यायचं म्हणून घ्यायचं, आवडतं किंवा ना आवडतं म्हणून असं नाही. तर या आठवणी पुसणं हा पडदा फाडण्याचा महत्वाचा उपाय आहे. तर या आठवणी पुसण्यासाठी कुठला मार्ग आहे कोण सांगेल? इंद्रिय तृप्तीच्या अनेक जन्मांच्या आठवणी आहेत, त्यांना नष्ट करण्यासाठी कुठला मार्ग आहे? हा, नामस्मरण किंवा भक्ती. तर बेसिकली आपण काय करतो? हा, भक्ती किंवा नामस्मरण करून महत्वाचं आहे की आपण ह्या आठवणी पुसून टाकतोय. जोपर्यंत आपल्या हार्ड डिस्क मध्ये हे सगळे व्हायरस आहेत तोपर्यंत आपण व्हायरसचेच कामं करणार, या मॅट्रिक्स मध्येच अडकून राहणार. काही आवडणार, काही नाही आवडणार, त्याच्यामध्येच गुंतून राहणार. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा पती, माझी पत्नी, आज मी खुश आहे, आज मी नाखुश आहे, मला कोणी अपमान केला, कोणी मान केला, हे सगळे या आठवणीमध्येच पडून राहणार. जेव्हा व्यक्ती या आठवणी पुसून टाकेल, पूर्ण पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क किंवा कॉम्प्युटर किंवा मोबाईल फॉर्मॅट करेल, तेव्हा तो एक फ्रेश जीव होऊन जाईल. आणि फ्रेश झाल्यावरती मग त्याच्याकडून वरती या गोष्टींचा प्रभाव होणार नाही. मग काही काही लोकांकडे तुम्ही खूप दुर्मिळ उदाहरण ऐकलं असेल की काही काही संत लोक असे त्यांना की स्त्रियांना किंवा पुरुषांना बघून त्यांच्या मनामध्ये काहीच फरक पडत नाही. कारण स्त्रियांना बघून आकर्षित व्हावं अशी जी आठवण त्यांच्या अंतःकरणामध्ये तर राहिलीच नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही. हे शक्य आहे पण खूप कठीण आहे. पण आपण सद्यस्थितीमध्ये अशी काही नक्कल करू नये, नाहीतर आपली एवढी गडबड होऊन जायची. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की भगवंत का सर्वांना दिसत नाहीत? कारण या मायेच्या पडद्याने त्यांचं आणि आपलं आपलं त्यांच्याबद्दलचा दृष्टी झाकलेली आहे. तर शुद्ध भक्तांसाठी योगमाया, बद्ध जीवांसाठी महामाया. तर हा पडदा कशापासून बनलाय? पडदा बनलाय सोप्या शब्दात इंद्रिय तृप्तींच्या आठवणीपासून. आणि आठवणीच्या गुंत्यामुळे आपल्याला भगवंत समोर असूनही समजत नाही. आणि आपण भक्ती करतो या आठवणी पुसून टाकण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण पॅवलॉवचा प्रयोग बघितलाय. आणखीन गृहपालन तात्पर्यात काही सांगितले का नाही? तर इथे तुम्हाला प्रश्न आहे काही या आठवणींबद्दल किंवा या पडद्याबद्दल? ठीक आहे, तुम्हाला काही सिंपल आहे, काही हे नाहीये. इंद्रतृप्तीच्या आठवणीमुळे आपला दृष्टिकोन झाकून टाकला जातो, म्हणून मी बाबा सर्वांना दिसत नाही असं भगवंतांचं म्हणणं आहे. मायावादी किती जरी जबरदस्ती करायला लागले तरी पण त्यांच्या पण मनामध्ये हे रागद्वेष चालूच असतो. त्यांनी रागद्वेष जरी नष्ट केलं तरी बेसिक मध्ये त्यांचे राडा आहे, एकदम गडबड करून टाकतात ते. भगवंतांना असं माया म्हणतात. असं म्हटलं त्यांना कशा काय भगवंत दिसतील? माया कशी भ्रम कसा समजणार? अं,
एवढं लक्षात ठेवा, महामायेमुळे बद्ध जीव झाकले जातात, योगमायेमुळे शुद्ध जीव. कोण सांगेल मुक्त जीवांना का बरं पडदा टाकण्याची गरज आहे? अरे आता तर आपण चर्चा केली ना. एक मिनिट हा, कोण आहे? अरे संगीता संगीता माताजींना सांगूया तुम्ही पहिले आता. येस माताजी. हा बेसिकली त्या लीलेमध्ये हे टिकून राहिलं पाहिजे. तो भाव टिकून राहिला पाहिजे. नाही तर अरे कृष्णाला आंघोळ घालायला सोडून कृष्णाचे पाय पकडून बसली जर यशोदामाई, तर ते भावामध्ये गडबड होऊन जाईल ना. म्हणून त्यांच्यासाठी आहे. समजा ते कृष्णाचे मित्र आहेत. कृष्णाला म्हणतात तुम्ही कोण बडा? बडाजन तुम्ही आम्ही सम. शुद्ध सखे सखा करे स्कंदे आरोहण. तुम्ही कोण बडा जन तुम्ही आम्ही सम. कृष्णाला घोडा बनवतात, त्याच्या पाठीवर बसतात, त्याच्याशी कुस्ती खेळतात, त्याला मातीमध्ये पाडतात. तर हे जे मित्राचं प्रेम आहे, त्यांना अचानक समजले की बाबा हाच सगळ्या जगाचा स्वामी आहे, याच्यापासूनच आपण आलोय, तर ते मुलं कशी खेळणार त्याच्यासोबत? तर ती लीला किंवा तो भाव भगवंतांना अनुभवायचा आहे, ज्यासाठी त्यांच्यावरती योगमायेचा पडदा असतो. परंतु बाकी आपल्या सर्वांसाठी महामायेचा पडदा, त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी, इंद्रिय तृप्तीच्या आठवणी, आणि तेच आपण पुसण्याचा प्रयत्न करतोय. आणखी मी तुम्हाला या आठवणी पुसण्यासंदर्भात एक गोष्ट सांगितली होती की भक्ती आपल्या आठवणी पुसते, तर आपण काय नाही केलं पाहिजे? यस, कृपा. ओके, ओके. आणखी मी आईच्या आणि मुलाच्या उदाहरणाने एकदा एक गोष्ट सांगितली होती. येस, कृपा. हा, परफेक्ट, परफेक्ट. तुम्हाला बोललो ना, आता हे हे काय भक्ती काय करते की आपल्या ह्या आठवणी पुसते, अंतःकरणाला शुद्ध करते. परंतु आता समजा आई जर येस माताजी राखा. हा, समजा. येस माताजी. हा, हा. हा, हा, हा. हा, हा. हे पण चांगलं उदाहरण आहे. आपण हे मुलाचं काय उदाहरण बघितलं होतं की भक्ती आईसाठी काय करते की आपल्या आठवणीला पुसून टाकते. पण ते लहान मुलासारखं बाहेरून आणून कचरा घरात नाही टाकायला पाहिजे. म्हणजे की समजा आपण मूव्हीज बघतोय किंवा दुसऱ्याकडे वाईट दृष्टिकोनातून बघतोय, नको ते पदार्थ खातोय, किंवा दुसऱ्यांची ईर्ष्या किंवा दुसऱ्यांना त्रास देणे, भ्रष्टाचार करणे, पापमय कार्य करणे, नॉनव्हेज खाणे, ह्या सगळ्या नको असलेल्या आठवणी जर आपण करायला लागलो, तर काय होईल, भक्तीचं काम वाढेल. मग काय वाटेल माहितीये का, 10-15 वर्ष झाल्यावर तर एवढ्या वर्षातून सत्संगाला गेलो, काहीच फरक पडला नाही. कसा फरक पडेल? आपण कचरा ज्या स्पीडनं कचरा काढतो त्याच्यापेक्षा डबल स्पीडनं टाकतो. 16 माळा करा म्हणलं तर 16 माळा कोणी करत नाही. आणखी म्हणजे भक्तीमध्ये तीव्रता काही नाही, परंतु नको असलेल्या गोष्टीमध्ये जास्त तीव्रता आहे. मग कसं काय प्रगती होणार? त्याच्यामुळे या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे की पॉझिटिव्हिटी वाढवायची, पण निगेटिव्हिटी पण जमा नाही करायची. हे पण महत्वाचं आहे. तर आता आपण श्लोक नंबर याच्यामध्ये काय बघितलं आपण की भगवंत का बरं सर्वांना प्रकट होत नाहीत किंवा दिसत नाही? तर का दिसत नाहीत? कारण मायेचा पडदा आहे म्हणून. आता श्लोक नंबर 26 मध्ये आपण काय बघणार आहोत की मग हा पडदा भगवंतांवरती पण आहे का? जसे आपल्याला भगवंत दिसत नाही तसं भगवंतांचं पण होतं का? की त्यांच्यावरती पण ही माया प्रभावी होते किंवा पडदा प्रभावी होतो? तर त्याचं उत्तर आहे
श्लोक नंबर 26 मध्ये पान नंबर 292. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन. तर सोप्या शब्दात उत्तर आहे असा प्रश्न असा होता की जसा पडदा आपल्यावरती आहे तोच पडदा भगवंतांवरती पण कार्य करतो का? तर सरळ सरळ उत्तर असं आहे की नाही, भगवंतांवरती कार्य करत नाही. कसे कसे सांगतात भगवंत की नाही अर्जुन, मला सर्व काही माहिती आहे. तुम्हाला माझ्याबद्दल माहित नाही पण मला सर्व माहिती आहे. वेद अहं, वेद म्हणजे माहित असणे मला. समतीत आणि म्हणजे सर्व काही. समतीत आणि म्हणजे भूतकाळातील सॉरी. समतीत आणि वर्तमान आणि भविष्याने. भविष्य आणि वर्तमान मला सर्व माहिती आहे. माझी नजर झाकली नाही, तुमची झाकली आहे. माम तू वेदने कशी, मला सर्व माहिती पण माझ्याबद्दल कुणाला माहिती नाही. कुणाला म्हणजे बहुतांश लोकांना माहिती नाही. खूपच बोटावर मोजण्या इतके लोक आहेत जे भगवंतांना जाणतात. वेदाहं संहितानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेदन कश्चन. माझ्यावरती पडदा कार्य करत नाही, मला सर्व माहिती आहे. परंतु माझ्याबद्दल माहित असणारे लोक खूप कमी आहेत. तर इथे एक असं उदाहरण दिलं जातं की समजा एखाद्या व्यक्तीची सावली आहे, तर असं कधी होतं का की सावलीने व्यक्तीवरती आक्रमण केलं किंवा व्यक्तीला पकडून ठेवलं, असं कधी होतं का? असं कधीच होत नाही. कारण सावली ही आपल्यावरती निर्भर आहे. आपण जशी हालचाल करू तशी सावलीमध्ये पण हालचाल होणार. आपण थांबू तर सावली पण थांबणार. तशी ही मायाशक्ती भगवंतांच्या सावलीसारखी आहे. भगवंतांच्या हालचालीनुसार ती कार्य करणार, भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करणार. ती भगवंतांवरती कधीच प्रभावी होऊ शकत नाही. म्हणून हा जो पडदा जो मायेने बनलाय, द्वंद्वाने बनलाय, विद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेशने बनलाय, महामायेने बनलाय, तो भगवंतांवरती कार्य करू शकत नाही. कारण ती भगवंतांची शक्ती आहे, भगवंतांना शरणागत आहे किंवा भगवंतांच्या इशाऱ्यावर कार्य करते. जशी सावली पूर्णपणे निर्भर असते एखाद्या व्यक्तीवरती, तशी ही महामाया पूर्णपणे भगवंतांवरती निर्भर आहे. म्हणून भगवंतांवरती हा पडदा नाहीये, आपल्यावरती हा पडदा आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. काही काही त्याला काय म्हणतात मला माहित नाही. कारचे ग्लास असतात बघा, मला वाटतं त्याला टिंटेड ग्लास म्हणतात. तर त्या ग्लास मधून आतल्या व्यक्तीला बाहेरचं दिसतं पण बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये दिसत नाही. तुम्ही कधी ऐकलं? अरे बाकीच्या लोकांनी ऐकलं नाही का, असे ग्लास असतात ना, एका साईडने दिसतं दुसऱ्या साईडने दिसत नाही. हा मग तेच म्हणतो तेच. तर तसं आहे भगवंताचं आणि आपलं. म्हणजे ज्या साईडने दिसणारी जी साईड आहे त्या साईडला भगवंत आहे. त्यांना आपलं सगळं माहिती आहे. आपण काय करतो दिवस रात्र, मागच्या जन्मात काय केलं, मनात काय विचार चालू आहे, पुढे काय करणार, सर्व काय माहिती आहे. पण आपण त्या ग्लासच्या दुसऱ्या साईडला, आपल्याला भगवंत दिसतच नाही. आता तुम्ही बघितलं असेल माहिती, मी YouTube मध्ये काही काही एकदम व्हिडिओ बघितले की काही काही मुली काय करतात की काचामध्ये बघून स्वतःचा मेकअप करतात, परंतु आतमध्ये बसलेला व्यक्ती सर्व बघतोय. ती व्यक्ती काय करते, मग थोड्या वेळाने मग तो काच खाली करतो, तर तिला असं थोडंसं लाज वाटल्यासारखं होतं. तर तसं आपलं हा तसं आपलं हा मूवी मध्ये आहे का? तर असं आपलं आणि भगवंतांचं आहे. कारच्या आतमध्ये बसला ज्याची कार आहे ती व्यक्ती म्हणजे भगवंत, ज्यांना आपले मेकअप, आपले नखरे सगळं माहिती आहे. आणि आपण बाहेरून असं विचारत आहोत की आतमध्ये कोणीच नाहीये. तर सोप्या शब्दात काय, भगवंतांवरती ही माया काहीच प्रभाव करू शकत नाही, जीवांवरती करू शकते. म्हणून भगवंत सांगतात की बाबा मला सर्व माहिती आहे, पण तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती नाही. तर हे मी कुठं वाचलं नाही, पण मला एक विचार आला हा श्लोकाचं वाचताना की भगवंतांना कसं वाटत असेल की समजा तुम्ही आपल्याला भगवंताच्या ठिकाणी ठेवून बघा की तुम्ही सगळ्यांना जाणता, नातेवाईक सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला कोणीच ओळखत नाही, तर कसं वाटेल आपल्याला? प्रश्न कळला? तुम्ही सर्वांना ओळखता, नातेवाईकांना, आई वडील काका मामा, भारतीय पाकिस्तानी सगळ्यांना ओळखता, पण तुम्हाला कोणीच ओळखत नाही, तर कसं वाटेल? अरे सिंपल क्वेश्चन, तुम्हाला लॉजिकल आन्सर द्यायचे. तुमचा काय विचार असेल, काय भावना असेल, किंवा मी तर सगळ्यांना ओळखतो,
मला कोणी ओळखत नाही. हा, पटेल ना. अरे एवढं सोपं उत्तर देत नाही तुम्ही. असं वाटणार नाही, अरे मी तर सगळ्यांना जाणतो, मला कोणीच जाणत नाही, मी किती एकटा आहे. हे सगळे लोक आपापल्यामध्ये मस्त मजेत आहेत आणि मी सर्व काही यांना जाणतो, पण हे यांना माझ्यासाठी वेळ नाहीये, माझ्याकडे बघत नाहीये. मग भगवंतांना पण असं वाटत असेल की नसेल वाटत? हे मी कोणाच्या क्लासमध्ये ऐकलं नाही किंवा वाचलं नाही, माझ्या मनात विचार आला म्हणून तुमच्याशी शेअर करतोय. तुम्हाला काय वाटतं, भगवंतांना असं वाटत असेल की नसेल वाटत? वाटत असेल ना. अरे काय तुम्ही लोक एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी इतका विचार करता. आता आपण स्वतःला ठेवून बघा ना त्या ठिकाणी. तुम्ही सगळ्यांना ओळखताय, मुलांना, मुलीला, पत्नीला, पतीला, भावांना, सगळ्यांना. पण तुम्हाला कोणी ओळखत नाही. तर किती एकटं एकटं वाटेल. सगळ्या जगामध्ये वेड्यासारखं होऊन जाईल ना, की कोणी तुम्हाला ओळखतच नाहीये. तर भगवंतांचं पण माझी अंडरस्टँडिंग सांगतो मी. असं होऊ शकतं कारण भगवंत पण खूप भावनाप्रधान व्यक्ती आहेत. त्यांना पण प्रेममय संबंधांची गरज आहे. म्हणून आणखी मला एक मुद्दा असा वाटला, की जो व्यक्ती भगवंतांना या भावना कमी ही भावना दुःखाची कमी करण्यासाठी मदत करेल, तो त्यांना खूप प्रिय असेल. तर कोण असेल असा व्यक्ती? कोण सांगेल? येस, कोण सांगेल आता? कृपा ही कोण माताजी? हा, सांग बघू. परफेक्ट. कारण कोणीच ओळखत नाही. एक एक असा व्यक्ती आला आणि तो भगवंतांना, अं, कृष्णा मी तुझ्याकडे एका व्यक्तीला घेऊन आलो, जो तुला जाणतो आणि जो मानतो की तूच आमचा पालनकर्ता आहे, तुझं आमच्यावरती खूप प्रेम आहे आणि आमची पण इच्छा आहे की तुझी सेवा करण्याची. असा एक जरी व्यक्ती घेऊन आला, त्या व्यक्तीला किती बरं वाटेल. व या जगामध्ये एक तरी आहे जो मला ओळखतो, जो मला जाणतो, मी यांच्यासाठी एवढं करतोय. एक तरी चांगलं. लोक असे बरेचसे असतात ना, परिवारामध्ये पण तुम्ही बघितलं असेल, अरे आयुष्यभर तुमच्यासाठी एवढी मरमर केली, पण कुणाला माझं काही नाही. तर ही भावना भगवंतांची आहे. अरे तुमच्यासाठी सगळं काही विश्व निर्माण केलं, सगळ्या गोष्टी करून दिल्या, पण तुम्हाला माझ्यासाठीच वेळ नाहीये. सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे. पण जेव्हा एक व्यक्ती भक्तीमध्ये येतो आणि स्वीकार करतो की खरंच भगवंत आहे, त्यांना भोग दाखवणे किंवा त्यांची सेवा करणे, तर किती बरं वाटतं. जसं की घरातल्या मोठ्या व्यक्तीला, समजा एखादा नातू जरी, एखाद्या नातवाला अक्कल आली आणि म्हटलं की आजोबा तुम्ही किती आमच्यासाठी मेहनत केली, एवढं मोठं एम्पायर उभं केलंय, थँक्यू आजोबा. तर त्या व्यक्तीला काय वाटलं, बाबा चल पूर्ण आयुष्यभर जेवढे कष्ट केले त्याचा आज काहीतरी मला परतावा भेटला. तसं भगवंतांना वाटत असेल. म्हणून भक्त भगवंतांना भक्ती प्रचार खूप प्रिय आहे. 18व्या अध्यायामध्ये पण येतं, की हे जे ज्ञान आहे, जो इतरांना सांगेल, तो मला सर्वात अधिक प्रिय आहे. हे जे ज्ञान म्हणजे भक्तीचं ज्ञान किंवा भक्तीचा प्रचार जो इतरांना करेल. तो काय श्लोक आहे यार 18व्या अध्यायामध्ये? श्लोक नंबर किती आहे? 52 तर नाही, 62. हा, 69 ना. 60. खूप छान श्लोक आहे तो. अं, हा, नच नच तस्मान् मनुष्येषु कश्चन मे प्रियकृतमः भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवि. परत परत भगवंत सांगतात की मनुष्यामध्ये सगळ्यात जास्त प्रिय मला तो आहे, असं कोणीच प्रिय नव्हतं, असं कोणीच प्रिय नसणार. म्हणजे प्रिय प्रिय परत परत म्हणतात. म्हणजे त्या आजोबासारखी परिस्थिती झाली भगवंतांची. त्या नातवाला एकदम जवळ पकडून परत परत म्हणतील, अरे मी किती आनंदी आहे, तू मला किती खुश केलंस. म्हणून प्रचार केला पाहिजे आणि प्रचार करण्यामध्ये क्लास दिलाच पाहिजे हे महत्वाचं नाही. निराधार महाराज नेहमी सांगतात की प्रचार म्हणजे क्लास देणे असं नाही. तुम्ही तुमच्या आचरणाने पण प्रचार करू शकता, कुणाला प्रसाद देऊन पण प्रचार करू शकता, कुणाला दर्शनाचे फोटो पाठवून पण प्रचार होऊ शकतो. प्रचाराचे खूप खूप मार्ग आहेत. क्लास देणं त्याच्यापैकी एक मार्ग आहे. त्याच्यामुळे प्रयत्न केला पाहिजे, कारण भगवंताला एकटेपणातून आपल्याला बाहेर काढायचंय. ते म्हणणं योग्य नाही पण समजण्यासाठी. आणि एक जरी व्यक्ती त्यांना म्हटला की मी तुला ओळखतो, तर त्यांना किती आनंद होईल. आणि तो आनंद त्यांनी 18.69 मध्ये सांगितला की खूप प्रिय आहेस तू मला, भक्ती प्रचारका. तर ही सगळ्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि याला दुसरी एक बाजू अशी आहे की भगवंतामध्ये दोन्ही भावना एकाच वेळेस असू शकतात.
की त्यांना एकटेपणा पण वाटू शकतो, पण ते पूर्णपणे आनंदात पण असू शकतात. कारण भगवंतामध्ये सगळं काही शक्य आहे. कारण भगवंत आप्तकाम, आत्माराम अशी त्यांची काही लक्षणं आहेत. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण आहेत. ते पूर्णपणे आनंद रसोवईसह किंवा आनंद पूर्ण ब्रह्म ते आनंदाने भरलेले आहेत. म्हणून त्यांना दुःख वाटण्याची शक्यता नाहीये. आणि भौतिक जगापेक्षा आध्यात्मिक जगतामध्ये अनंत पटीने अधिक जीव आहेत. त्यांच्यासोबत ते प्रेमाची देवाणघेवाण करतातच. म्हणून कुणीच त्यांना जाणत नाही असं नाहीये. तरी सुद्धा आई वडिलांना 10 मुलं असले, त्याच्यातली 9 मुलं जर चांगली असली, एक जरी खराब निघाला तर एकाबद्दल त्यांना थोडंसं मनामध्ये वाटायला लागतं. तशी आपली परिस्थिती आहे. तर याच्यामध्ये खूप चांगली संधी आहे, की भगवंतांना पण त्यांच्या या भावनेतून बाहेर काढण्यासाठी, जीवाचं पण भलं करण्यासाठी प्रचार केला पाहिजे. कारण आणि इथे काय बघतो, की हा पडदा भगवंतांवरती नाही, केवळ जीवांवरती आहे. भगवंतांना सर्व काही कळतं. अं, भविष्य, भूत आणि वर्तमान. त्यांना जाणणारे कोण नाहीत. समस्या ही आहे. तर मग माया भगवंतांना झाकते का? इथे बघा याचं उत्तर भेटलं. मायावादी लोक जे म्हणतात ना, की ब्रह्मवरती मायेचा प्रभाव होतो आणि मग ती जीवशक्ती ईश्वर वगैरे बनून येते. तर इथे भगवंत सरळ सांगतात, की नाही बाबा, वेदाहम संहितानी वर्तमानांच्या म्हणजे माझ्यावरती मायेचा प्रभाव होत नाही. आपली दृष्टी झाकलेली आहे भगवंतांची नाही. ते सर्व काही बघू शकतात. हा पडदा एकी आहे. आपण ते काचेचं उदाहरण बघितलं. एका साईडनं दिसत दुसऱ्या साईडने दिसत नाही. असा पडदा आहे. मायेला भगवंत आश्रय देतात ते त्यांच्यावरती प्रभावी होऊ शकत नाही. तिचे आपण सावलीचं उदाहरण बघितलं, की सावली कधी व्यक्तीवरती प्रभावी होऊ शकत नाही. भगवंत आता प्रभुपाद तात्पर्यामध्ये काही मुद्दे सांगतात, की बघा परत परत प्रभुपाद साकारवाद, निराकारवाद, मायावाद याच्यावरती बोलतात. कारण हा मायावादाचा प्रश्न खूपच गंभीर आहे. प्रभुपाद काय म्हणतात, की पान नंबर 293 या ठिकाणी साकार आणि निराकारवादाचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. मायावाद्यांच्या मताप्रमाणे जर पुरुषोत्तम भगवंताचे श्रीकृष्ण रूप हे प्राकृत अर्थात माया असले असते, तर त्यांनी साधारण जीवाप्रमाणे देहांतर केले असते. समजा त्यांचं जे रूप आहे जर मायेचं असतं म्हणजे कल्पना आहे किंवा भ्रम आहे, असं कृष्णाचं रूप जर आपल्यासारखेच मायेचं असतं, तर काय प्रॉब्लेम झाला असता, की त्यांना मागच्या गोष्टी आठवल्या नसत्या. समजा आपलं शरीर मायेपासून बनलंय, पंचधातूंपासून. म्हणून आपला मृत्यू झाला की शरीर नष्ट होऊन जातं. कुठे दगड माती काय होऊन जाईल काही समजत नाही. आणि आत्मा निघून जातो. म्हणजे हे शरीर संपलं. पुन्हा तो आत्मा नवीन शरीर घेईल. परंतु मागच्या शरीरामध्ये काय केले काही आठवत नाही. कारण हे शरीर मायेचं होतं म्हणून. परंतु भगवंत असे नाही म्हणत, की मला मागचं काहीच आठवत नाही अर्जुन. मला आठवण करून दे बरं. गीतेमध्ये कुठे भगवंत बोलले, की मला कोट्यवधी वर्षापूर्वीचं आठवतं? कोण सांगेल? एक मिनिट हा, कोण आहे? हा, गीतांजली. थांब थांब, गीतांजलीला सांगू दे. ओके. विराट रूपामध्ये पण मला सर्व काही आठवतं तिथे पण असेल. आणखीन आणखीन कुठे भगवंतांनी सांगितले, की मला कोट्यावधी वर्षापूर्वीच आठवतं? हा, सांगून सर. हा, याचा अर्थ त्यांना तेवढ्या वर्षापूर्वीच आठवतं. आपण असे म्हणू शकतो, की मागच्या 10 लाख वर्षापूर्वी मी विठ्ठलाचा भक्त होतो, असं नाही म्हणू शकत, कारण आपल्याला काहीच आठवत नाही. तर प्रभुपाद हा मुद्दा घेऊन काय समजावून सांगतात, जर भगवंताचं शरीर पण प्राकृत असतं, जसे मायावादी लोक म्हणतात, तर मग भगवंत असे बोलले नसते, की मला भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही माहीत आहे. हे तर मायेच्या प्रभावाखाली असणाऱ्या जीवाला शक्यच नाहीये. तर हा एक मुद्दा घेऊन परत प्रभुपाद समजावून सांगतात, की बाबा हे मायावादी तत्वज्ञान चुकीचं आहे. तुम्हाला हा मुद्दा कळला ना मायेच्या शरीराचा आठवणीचा, की नाही कळला? समजला की नाही समजला? समजला ना? हा. इथे प्रभुपादांनी सांगितले की मायावाद कसं चुकीचं आहे. परत तात्पर्यामध्ये सांगितलंय चौथ्या अध्यायात आपण पाहिले आहे की भगवान श्रीकृष्ण लाखो वर्षापूर्वी आपण सूर्यदेव गोस्वामीला गीता सांगितल्याचे आठवते. भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे हृदय परमात्मा रूपाने स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात. परंतु श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम भगवान परमात्मा असतील, अल्पज्ञानी व्यक्तींना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार झाले असला तरी श्रीकृष्ण परमपुरुषाचा साक्षात्कार होत नाही.
आता ठीक आहे, हे दुसरा मुद्दा आहे. आणखीन हे समजावून सांगण्यासाठी काय उदाहरण दिलं जातं, की समजा आकाशामध्ये सूर्य किंवा चंद्र आहे आणि आपण जमिनीवरून त्यांना बघतोय, पण कधी कधी असं होतं की ढग मध्ये येतो. आता मला सांगा, तो ढग आपल्याला झाकतो, आपल्या दृष्टीला झाकतो की सूर्यचंद्राला झाकतो? आपली दृष्टी, हे महत्वाचं आहे. कारण कोण सांगेल आता दुसरं की का बरं ढग सूर्यचंद्राला झाकत नाही, आपल्या दृष्टीला झाकतो? सायन्स मधून आन्सर द्या, भगवद्गीतेमधून नाही. महेश सावंत सर. माझा प्रश्न असा आहे की आपण म्हणतोय, प्रश्न असा आहे की असं उदाहरण देतात प्रभुपाद आणि आचार्य, की बाबा भगवंत म्हणजे सूर्य किंवा चंद्र, आणि बद्ध जीव म्हणजे आपण, आणि हा मायेचा पडदा म्हणजे ढग. तर आपण पण बघतो कधी कधी आकाशात ढग आले की आपल्याला सूर्यचंद्र दिसत नाही. तेव्हा कृपा बोलले की हे ढग त्यांना झाकत नाहीत, आपल्याला झाकतात आपल्या दृष्टीला, म्हणून ते दिसत नाही. तर ते बरोबर आहे की आपली दृष्टी झाकली जाते, पण ढग सूर्यचंद्राला का झाकू शकत नाहीत, असा माझा प्रश्न आहे. हा, परफेक्ट. हा, सूर्यचंद्र किती मोठे आहेत, ढगाची साईज केवढी असते, त्याच्यामुळे ढग कसे काय त्यांना झाकू शकणार, त्यांच्या समोर टिकणारच नाही. एक उदाहरण तुम्हाला मी आणखीन देतो. जर समजा आपण 1 रुपयाचा सिक्का जरी पकडला आणि आपल्या डोळ्याच्या एकदम जवळ पकडला, डोळ्यावर ठेवला, तर सूर्यचंद्र दिसतो का? समजा नाही दिसणार. 1 रुपयाचं नाणं जर डोळ्याच्या जवळच पकडलं तर सूर्यचंद्र दिसत नाही. याचा अर्थ असा होत नाही किंवा सूर्यचंद्र 1 रुपयाच्या साईजचा आहे. सूर्यचंद्र खूप मोठे आहेत. पृथ्वीपेक्षा पण मी ऐकले की सूर्य 600 पटीने मोठा आहे. तर त्या नाण्याची काय गोष्ट करणार, कोट्यावधी पटीने मोठा आहे, परंतु ते नाणं आपल्या डोळ्याच्या खूप जवळ असल्यामुळे आपल्याला सूर्यचंद्र दिसत नाही. तसंच हा मायाचा पडदा आहे, की या मायेच्या पडद्याने आपला दृष्टिक्षेप दृष्टिक्षेप नाही, दृष्टीला झाकले. भगवंतांना नाही झाकलं जात, कारण भगवंताच्या समोर माया काहीच नाहीये. एक भागवतामध्ये श्लोक पण येतो, विलज्यमानया यस्य स्थातिम इक्षपथे अमुया विमोहिता विकतंते ममाहमित दुर्धिया, की माया ही भगवंतांपासून लाजून दूर उभी राहते. असा एक श्लोक आहे. विलज्यमानया यस्य स्थातिम इक्षपथे अमुया, आणि परंतु या मायेच्या प्रभावाने सर्व जीव, हे माझं, हे तुझं, माझं घर तुझं घर, बरं वाईट याच्यामध्ये सगळे भ्रमित आहेत. परंतु भगवंतांच्या दृष्टीमध्ये पण मायेची येण्याची हिंमत होत नाही. थोडक्यात सगळ्या उदाहरणातून काय सांगायचंय, की या श्लोकामध्ये आपण काय बघितले की बाबा भगवंतांची दृष्टी, अं, हा जो पडदा आहे भगवंतांवरती नाहीये, आपल्यावरती आहे. त्यांना सर्व काही ज्ञात आहे, आणि ते याच्यावरून ते मायावाद पण खोटा आहे सिद्ध होतं. कारण जर मायेचं शरीर असतं तर एवढ्या वर्ष जन्मापूर्वीच समजलं नसतं, आठवण राहिली नसती. ते प्राकृत देहामध्ये शक्य नाहीये. नंतर माया भगवंतांना झाकू शकत नाही, ती सावली सारखी आहे, ती ढगासारखी आहे आणि नाण्यासारखी आहे. ती भगवंतांना आहे तर आपल्याला झाकते. तर इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? आणखीन एखादा श्लोक बघायचं की थांबायचं? ठीक आहे. एक श्लोक बघूया. श्लोक नंबर 27, पान नंबर 293. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहन सर्गे यान्ति परन्तप. हा. तर ठीक आहे, श्लोक बघण्यासाठी तुम्हाला मी प्रश्न विचारतो. अर्जुनचं नाव भारत आहे का? अर्जुनचं नाव भारत? बरं ठीक आहे, हा, का प्रश्न म्हणजे असा आहे की अर्जुनला भगवंत बऱ्याच ठिकाणी भारत का म्हणतात? अर्जुनच्या मुख्य नावामध्ये तर भारत हे नाव नाहीये, तर अर्जुनला भगवंत भारत का म्हणतात, आणि कधी कधी इतर पांडवांना पण भारत मानलं जातं.
तुम्हाला माहिती आहे? हा, तर त्यांच्या कुळामध्ये एक भरत राजा होऊन गेले होते. म्हणून तुम्ही तात्पर्य भाषांतरामध्ये कधी वाचलं तर भारता किंवा हे भरताच्या वंशजा असं म्हटलं जातं. तर हे त्यांच्या कुळामध्ये एक मोठे भरत नावाचे राजा होऊन गेले म्हणून असं म्हटलं जातं. हे लक्षात नाही लक्षात राहिलं चालेल, फक्त कधी जर तुम्हाला वाटलं भारत का म्हणतात तर आपल्या भारताच्या इतिहासामध्ये दोन तीन मोठे मोठे भरत राजा होऊन गेले. त्यातले किती भरत तुम्हाला माहिती आहेत? मला तीन आठवतात मोठे मोठे भरत. म्हणजे संगीता माताजी. हा, एक रामायणातलं एक झाले बरोबर. हा, हे दोन भरत महाराज आहेत. पण माझ्या अंडरस्टँडिंग नुसार हे जे भरत महाराज जे आहेत ना, हे शकुंतलाचे पुत्र आहेत. नाही, हा, शकुंतला आणि दुष्यंत. शकुंतला आणि दुष्यंत तुम्हाला माहिती आहे? शकुंतला दुष्यंत प्रेम कहाणी खूप प्रसिद्ध आहे. हा, हा, अरे तुम्ही प्रिया माताजी, तुम्ही शकुंतल नाटक तिच्यामध्ये येतं काय भरत महाराजांचं नाव का नाही येत? हा, तर तेच भरत यांचे वंशज आहेत, पांडवांचे. तर त्यांच्या नावावरून अर्जुनला भारत भारत असे भगवंत म्हणतात. तर ते खूप पराक्रमी राजा होते. मी असं ऐकले लहानपणी ते वाघांसोबत खेळायचे वगैरे, भरपूर वर्णन येतं. मग नंतर शकुंतला त्यांना राज्यात घेऊन येते. मग दुष्यंत महाराज ओळख दाखवायला नाही दाखवत नाही, तर तेव्हा आकाशवाणी होते की अरे बाबा हा भरत तुझाच मुलगा आहे आणि तुझी पत्नी आहे. तेव्हा त्यांना स्वीकार होतो. तर त्यांच्या कुळातले एक राजे आहेत असं माझी अंडरस्टँडिंग. मला वाटतं बऱ्यापैकी बरोबरच आहे. तर म्हणून भारत म्हणतात. हा, हे तुमच्या लक्षात राहील तर ठीक आहे, नाही राहील तरी चालेल. तर या श्लोकामध्ये आपण काय बघतो, श्लोक नंबर 27 मध्ये, की की भगवंतांना लोक का जाणत नाहीत. की मागच्या श्लोकामध्ये भगवंत बोलले ना, की मला भूत भविष्य वर्तमान सर्व माहिती आहे, पण मला कोणी जाणत नाही. का जाणत नाही? तर त्याचं उत्तर श्लोक नंबर 27 मध्ये. आधी पण आपण थोडीफार चर्चा केली, परत येत आहे. तर बेसिकली द्वंद्वामुळे लोक मला जाणत नाहीत. द्वंद्व म्हणजे एकमेक परस्पर विरोधी गोष्टी. यश अपयश, जय पराजय, सुख दुःख, गरीब श्रीमंत, मान अपमान, माझं तुझं, हे जे द्वंद्व आहे, या द्वंद्वाच्या पडद्यामुळे आपण मागे पण बघितलं ना, या द्वंद्वापासूनच पडदा तयार होतो. किंवा त्या पॅव्हलोव्हच्या प्रयोगामध्ये पण उंदराचं उदाहरण बघितलं, की या द्वंद्वामध्ये एवढा अडकून जातो उंदीर बाहेर बघत नाही. तर इच्छा द्वेष समुत्थेन, इच्छा आणि द्वेष म्हणजे आवड नावड, जय पराजय, या दोन्ही परस्पर विरोधी असणाऱ्या या द्वंद्व परिस्थितीमुळे द्वंद्व मोहेन भारत, या द्वंद्वामुळे सगळे मोहित झालेले आहेत. आणि सर्व भूत आणि समोह, आता मोह आणि समोह काय आपण तात्पर्यामध्ये बघूया. सर्गे यांती पर्यंत, मग कोणी म्हणेल हा द्वंद्व कुठं कधीपासून येतो? वयाच्या 5व्या वर्षापासून, 10व्या का 15व्या कधीपासून तयार होतो? तर भगवंत म्हणतात सर्गे यांती, जन्मापासूनच किंवा सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेसच. तर कोणी म्हणेल सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस किंवा जन्मापासून कसं काय शक्य आहे? त्या लहान मुलाला काय माहित असतं? माहित असतं लहान मुलाला, फक्त त्याच्या त्या डाटाला ऍक्सेस नसतो. कारण जीवात्म्याचे तर किती जन्मापासून, किती काळापासून जन्म चालूच आहे. जरी पूर्ण ब्रह्मांड नष्ट झालं, सर्व ब्रह्मांड जेव्हा नष्ट होतं, तेव्हा सगळे तत्व आणि जीवाचे आत्मे महाविष्णूच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. महाविष्णूच्या शरीरात जाणं म्हणजे एक प्रकारचा मोक्ष आहे. पण तिथे जाऊन पण जीव आनंदाची अनुभूती करत नाही. का? कारण त्याच्या इच्छा आणखीन पुसल्या नाहीत. इच्छा त्याच्या बाकी आहेत. म्हणून त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांना परत सृष्टी निर्माण करावी लागते क्षणोक्षणी, त्यांच्या दृष्टिकोनातून क्षणोक्षणी. आणि ते जीव ज्यांच्या इच्छा आणखीन अपूर्ण आहेत, ते भगवंतांच्या दृष्टीतून या भौतिक प्रकृतीमध्ये प्रवेश करतात. या भौतिक प्रकृतीत प्रवेश करताना त्यांच्या त्या सगळ्या आठवणी, सगळा डाटा सोबत पाठवला जातो, की तुमच्या आठवणी घेऊन जा. कारण काहीच आठवणी सोबत नसतील तर तो जीव हे जगणार कसा? त्याला कशाबद्दलच आकर्षण नसणार, काहीच मान अपमान काहीच समजत नाहीये, तर वेडा होऊन जाईल ना. मग ते आठवणीचं पॅकेज पाठवलं जातं, खास करून इच्छा द्वेष किंवा हा द्वंद्व. आणि या द्वंद्वातूनच प्रत्येकाचा जन्म होतो. जन्मतःच आपल्यामध्ये त्या गोष्टी आहेत. आणि जसं जसं मुलं वाढेल तसे आई आई वडील किंवा आजूबाजूचा समाज, शिक्षण व्यवस्था आणखीन या द्वंद्वाला वाढवायचंच काम करते. तर इथे सांगितलं की का भगवंतांना जाणू शकत नाही, कारण या द्वंद्वाच्या, इच्छा द्वेषाच्या द्वंद्वामुळे सर्व जीव
या मोहामध्ये जन्माला येतात आणि नंतर संमोहित होतात म्हणून ते मला जाणत नाही. आता मोह आणि संमोह काय ते बघूया आपण. जीव मायेने कधी आणि कसे भ्रमित होतात? सृष्टी सृजनाच्या वेळी किंवा जन्माच्या वेळी. पहिल्यांदा जन्म होत असेल तेव्हा किंवा आता जेव्हाही होईल तेव्हा. इंद्रिय तृप्तीच्या वस्तूंची इच्छा आणि अप्रिय वस्तूंचा द्वेष या आठवणी त्याला सोबतच दिल्या जातात. हे कारण आहे आणि त्याच्या भ्रमाचं. वासना ह्या नेहमीच असतात. लहान बाळ आहे म्हणजे त्याला, लहान मुलं एकदम निरागस दिसतात पण तेच 20-25 वर्ष झाली की गडबड करायला लागतात. अचानक काही होतं असं नाही, त्याच्यामध्ये ते आहे, ते सुप्त गुण आहेत, त्याला फक्त वाव भेटत नाही. जसे काही काही आई वडील म्हणतात, लहानपणी आमचा मुलगा प्रल्हाद महाराज होता, आता मोठेपणी हिरण्यकशिपू झाला. तर त्याच्या आतमध्येच ते सॉफ्टवेअर होतं, आता फक्त तो पासवर्ड एंट्री झालाय हार्मोन्समुळे म्हणा किंवा आजूबाजूच्या मुव्हीजमुळे किंवा वातावरणामुळे. तर परत हा पडदा कशाचा बनलाय? इच्छा आणि द्वेषाने बनलाय. मग्न असल्याने आपण समोर काय आहे ते जाणत नाही, ते उंदरासारखं. राग द्वेष या अविद्येचे घटक आहेत. अविद्या म्हणजे काय? इंद्रिय तृप्तीच्या आठवणी, त्याच्यामध्ये काही आवडणाऱ्या आठवणी, काही न आवडणाऱ्या आठवणी. तरीला असलं तर आवडत नाही, गोड पदार्थ असले तर आवडतो, हे सगळे त्याचेच घटक आहेत. मग कुठून सुरुवात होते जीवाची या अविद्येच्या पडद्याखाली येण्याची? तर ज्या क्षणी जीव विसरतो, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. जीवाची नित्य आठवण आहे किंवा ओळख आहे. आयडेंटिटी कार्ड समजा आत्म्याला लावलं, शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये आयडेंटिटी कार्ड असतं ना, तर समजा आत्म्याच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड घातलं तर त्याच्यावर काय लिहिलं असेल? कृष्णदास. प्रत्येकाच्या गळ्यात, कुठलाही आत्मा असो, स्त्री पुरुष तर आत्मा नसतोच म्हणा, प्रत्येकाच्या गळ्यात हीच आयडेंटिटी कार्ड असेल, कृष्णदास. परंतु जेव्हा हे आयडेंटिटी कार्ड आत्मा आपल्या गळ्यातून काढून फेकून देतो, मी कृष्णदास का? मीच सगळ्याचं सेंटर होणार आहे, कृष्णाचा दास मी नाही, असं जेव्हा विचार करतो, त्यावेळेस त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान त्याला मायेकडे सोपवून देतात, की बाबा ठीक आहे, अशा ठिकाणी जा तिथे तू स्वतःला राजा समजू शकशील. म्हणून इथे बघा, या जगामध्ये प्रत्येक जण स्वतःला राजा आणि राणी समजतो. म्हणजे कोणी छोट्या घराचं असेल, कोणी गावाचं, कोणी राज्याचं किंवा पृथ्वीचं, प्रत्येक जण याच भावामध्ये चालू आहे जगामध्ये. मग ह्या जी मूळ चूक आहे की कृष्णदास, जीव कृष्णदास येई करले विश्वास, आर करले विश्वास तर भय नाही, असा एक श्लोक आहे. नंतर जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. कृष्णदास हे आयडेंटिटी कार्ड जेव्हा जीव काढून टाकतो आणि मीच राजा आहे असं म्हणतो, तेव्हा त्याला या भ्रमामध्ये टाकलं जातं. तिथून त्याची या भ्रमाची सुरुवात होते. मग तो या मायेमध्ये स्वतःला राजा समजून काहीतरी गोष्टी करायला लागतो, त्या आठवणी साठवायला लागतात, त्या आठवणी काही पुसल्या जात नाहीत, त्याच्या मग जन्मामागून जन्म, जन्मामागून जन्म होतच राहतो. म्हणजे असं किती जरी करता केली, जोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये भक्त येणार नाहीत तोपर्यंत हे चक्र काही थांबणार नाही. तर कसं होतं का, द्वंद्व मोह या शब्दाचे अर्थ इथे आहेत. द्वंद्व म्हणजे आपण चर्चा केली ना, यश अपयश, जय पराजय, सुख दुःख, याच्यामुळे काय निर्माण होतं? अज्ञान किंवा मोह. अज्ञान म्हणजे काय? की बाबा मी कोण आहे, मी कृष्णदास आहे, मी आत्मा आहे, भगवंतांची सेवा हे माझं वास्तविक काम आहे, हे या द्वंद्वामध्ये अडकल्यामुळे जीव विसरून जातो. आणि मग या मोहातून समोह निर्माण होतो. समोह म्हणजे काय? अतिशय आसक्ती. जसं की समजा आता मुलांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, पती पत्नींची काळजी घेणं आपलं, पण काही लोक एवढे जास्त आसक्त असतात की मूल एक क्षण जरी दूर गेलं तरी, असं नाही म्हणता येणार, काय म्हणता येईल, की मूल किंवा पती पत्नी याच्या बाहेर विचारच करत नाहीत. तर याला आसक्ती म्हणतात. की ठीक आहे बाबा, जबाबदारी म्हणून करणं वेगळी गोष्ट आहे, स्वतःचा आत्मिक विकास म्हणून पण काही कर्तव्य आहे ना, त्याच्याकडे कोणी वेळ देत नाही या आसक्तीपोटी. तर हे मोहाची पुढची स्टेप आहे, आसक्ती. तर मग कोणी म्हणलं आसक्ती झाली तर काय प्रॉब्लेम आहे? तर श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये उद्धव गीता आहे. तर उद्धव गीतेमध्ये भगवंत उद्धवला कोण भक्ती करू शकतो याच्याबद्दल सांगतात. तर भक्ती करण्यासाठी पण एक एक गोष्ट महत्वाची आहे, तर तुम्हाला मी श्लोक सांगतो. काय तो श्लोक आहे, श्लोक नंबर 27 मध्ये तो श्लोक आहे तो. यदृच्छया मत कथादो जात श्रद्धस्तु यह पुमान न निर्विण्णो नातिसक्तो भक्ती योगो असे सिद्धित. तुम्हाला थोडंसं टेक्निकल वाटेल, कठीण वाटेल,
फक्त ऐकून घ्या, नाही समजलं तर काही हरकत नाही. की जेव्हा जीवाला माझ्या कथेबद्दल श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धा निर्माण झाल्यावर त्याचा भाव कसा असतो, न निर्विण्ण नातीसक्तो, की पूर्णपणे अनासक्ती पण चांगली नाही आणि अतिशय आसक्ती हे पण चांगली नाही. म्हणजे भक्तीमध्ये मधला भाव पाहिजे. आता पूर्णपणे अनासक्त कोण असतं, ते मायावादी किंवा निर्विशेषवादी लोक, किंवा आई वडिलांना पण माया म्हणणार, पती पत्नीला पण माया म्हणणार. आणि बिलकुल समजा पत्नी एक एक गोष्ट येते रामानुचार्यांच्या संप्रदायामध्ये. एक व्यक्ती येतो रामानुचार्याकडे आणि म्हणतो मला संन्यास दीक्षा द्या. तर रामानुचार्य म्हणतात की बाबा एवढी काय तुझी पात्रता तुला संन्यास दीक्षा द्यायला? तर तो म्हणतो की आज माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आणि माझ्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू नाही आला. तर रामानुचार्य म्हणतात तू बिलकुल भक्तीसाठी पात्र नाहीयेस. तू स्वतःच्या पत्नीसाठीच रडू शकत नाही तर जगासाठी काय रडशील? तर हे झाले एकदम कठोर हृदयाचे लोक किंवा मायावादी, निराकारवादी, हे पण भक्तीसाठी पात्र नाहीयेत. यांना ज्ञानी पण म्हणतात. यांचं हृदय खूप कठोर असतं. आणि दुसरी ना अतिसक्त. अतिसक्त म्हणजे कर्मी लोक. पती पत्नी मुलं बाळ यांच्या समोर त्यांच्या आजूबाजूला सगळं त्यांचं आयुष्य फिरत राहतं. त्याच्या बाहेर काही विचारच करत नाही. तर हे दोन्ही लोक भक्तीसाठी योग्य नाहीयेत. तर मधला मार्ग असला पाहिजे. हृदयामध्ये आवश्यक तेवढा सॉफ्टनेस पण असला पाहिजे. आवश्यक तेवढी अनासक्ती पण असली पाहिजे. तेव्हा व्यक्ती भक्तीसाठी पात्र होतो. तर या बेसिकली हा श्लोक काय आहे, की सगळे लोक इच्छा आणि द्वेषामुळे जन्म घेतात, त्याच्यामुळे ते मला जाणत नाही. तर मग कधी भ्रमित होतो ते आपण बघितलं. हा भ्रम कधी सुरुवात होतो, जेव्हा मुख्य ओळखपत्र जीव काढून टाकतो तेव्हा विसरायला सुरुवात होते. द्वंद्वापासून मोह कसा, मोहापासून समोह कसा, समोह म्हणजे अति आसक्ती, अति आसक्ती भक्तीला कशी योग्य नाही, आणि पूर्ण अनासक्ती पण योग्य नाही, दोन्ही पण योग्य नाहीये. मधला मार्ग असला पाहिजे. भक्तीचा मार्ग मधला मार्ग आहे. अनेक जन्मापासून मनात साठवलेली आवड, आसक्ती, द्वेषाच्या संस्कारामुळे भ्रम निर्माण होतो. हे पुढच्या गोष्टी आहेत. साधना भक्तीच्या स्तरावर मग आता आपण काय दोन्ही गोष्टीने प्रभावित होतो. आवड निवडणे पण प्रभावित होतो आणि भक्ती अनुकूल प्रतिकूलने पण प्रभावित होतो. समजा रस्त्याच्या बाहेरून चाललोय, आपण आधी नॉनव्हेज खात असेल तर नॉनव्हेज बद्दल आकर्षण निर्माण होऊ शकतं, कारण ते आधीचा आवडीचा पदार्थ. पण आता आपण काय विचार केला पाहिजे की हे भक्तीसाठी अनुकूल आहे का? नाही अनुकूल, म्हणून त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपली हळूहळू प्रगती होईल. हे कधीपर्यंत करावं लागेल? निष्ठेच्या स्तरावर जाईपर्यंत वासनांच्या आवेगाला रोकावे आणि भक्ती अनुकूल गोष्टी स्वीकाराव्या. निष्ठा म्हणजे काय? जेव्हा रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव निघून जातो त्याला निष्ठा म्हणतात. जसं की तुम्ही ऐकलं असेल ना, आदो श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा. अनर्थ निवृत्ती झाली तर निष्ठेचा स्तर येतो भक्तीमध्ये. तिथपर्यंत आपल्याला हा त्रास होणारच आहे, की एखाद्या पदार्थाबद्दल आकर्षण किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण, ह्या गोष्टी चालतच राहणार आहेत. फक्त प्रत्येक वेळेस एकच विचार केला पाहिजे की माझ्या भक्तीसाठी चांगलं आहे का, आणि चांगलं नाहीये हे जेव्हा कळतं तेव्हा त्या गोष्टी टाळल्या पाहिजे. हे आपल्याला संघर्ष करावाच राहावा लागणार आहे, कधीपर्यंत? निष्ठेपर्यंत जाईपर्यंत. मग त्याच्यामध्ये आणखीन कचरा टाकू नये, म्हणजे टाइम वाढणार नाही, मग कंटाळा येईल, नाहीतर भक्तीचा कंटाळा येईल. एवढे वर्ष करून काही फायदा झाला नाही, काहीच प्रगती होत नाही. तर पान नंबर 294 मध्ये प्रभुपाद तात्पर्यात काय सांगतात? शुद्ध ज्ञानाने भगवंतांचे अधीन असणे म्हणजे जीवेल स्वरूप कृष्णेला नित्यदास, ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्यावर माया शक्तीचे नियंत्रण होते. ठीक आहे, तुला स्वतःला बॉस बनायचंय, इथे शक्य नाही, वेगळ्या जगामध्ये जा. आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही. मग इथे मग इच्छा द्वेषाच्या पडद्यामध्ये अडकून राहतो. इच्छा आणि द्वेष रूपी द्वंद्वामध्ये माया शक्ती प्रकट होते. इच्छा आणि द्वेष म्हणजेच माया आहे. इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या अंतरंग शक्तीने हवी. परंतु ज्या भक्तांवरती या इच्छा द्वेषाचा परिणाम होत नाही त्यांना भगवंतांची वास्तविक स्थिती समजते. परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले. हे मायावादी लोक हे समजतात की भगवंत पण प्राकृत आहेत. तर मग द्वंद्वाची उदाहरणं दिली. शुभ अशुभ, स्त्री पुरुष, सुख दुःख, ही सारी मोहित करणारी द्वंद्व आहे. या द्वंद्वातून बाहेर यावं लागेल, त्यासाठी भक्ती हा मार्ग आहे. तर पुढच्या शनिवारी आपला मोस्टली हा अध्याय संपून जाईल. आज आपण काय बघितलं? 24 नंबरच्या श्लोकात बघितलं होतं की बाबा हे मायावादी लोक मूर्ख आहेत. मूर्ख म्हणजे बिंडोक आहेत. मग भगवान म्हणतात की नाही, मी सर्वांना प्रकट होत नाही, त्याच्यामुळे मायेच्या पडद्याने मी त्यांच्यापासून झाकलेला आहे. नंतर
पण त्याचा अर्थ असा नाही की मला काही समजत नाही, मला भूत भविष्य वर्तमान सर्व काही माहिती आहे, पण मला जाणणारे कोण, मला कोणी जाणत नाही. नंतर मग हा पडदा कशापासून बनला, इच्छा आणि द्वेषापासून बनलाय आणि कधी सुरुवात झाली, त्याच्या जन्मापासून किंवा सृष्टीच्या सृजनापासून. जेव्हा जीवाने आपली मूळ ओळख नाकारली, तेव्हापासूनच त्याला या भ्रमाला सुरुवात होते. मग कधी याच्यातून कसा जीव बाहेर येऊ शकतो, काही मार्ग आहे का, याच्याबद्दल आपण चर्चा पुढच्या शनिवारी करू. कुणाचा काही प्रश्न आहे? नाही? ही चर्चा तुम्हाला समजते फार कठीण वाटते, कसं आहे? समजतं एकदम फ्रँकली सांगा, ती माझ्याशी फ्रँकली बोलत नाही. मला काही असं वाईट वाटत नाही बाबा, नाही समज संगीता माताजी. आहे सं- हा, हा. महामाया स्वतःच मटेरियल एनर्जी आहे. सदाशिव किंवा शंकर हे त्यांचे दृष्टिक्षेप आहे. तर माझ्या अंडरस्टँडिंग नुसार विष्णू म्हणायला पाहिजे डायरेक्टर. कारण मया अध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम आहे ना. त्यांनी काय आन्सर दिलं, हेच दिलं का? ओके ओके. तर शिवजी काय आहे, काही काही ठिकाणी असं वर्णन केलं जातं की मायेचे स्वामी आहे. परंतु श्रीमद भागवतांच्या दुसऱ्या स्कंदात काय सांगितले की जेव्हा सृष्टी निर्मिती होते, तेव्हा भगवंत माया शक्तीवर दृष्टिक्षेप करतात. आणि तो दृष्टिक्षेप म्हणजे सदाशिव आहेत असं काही ठिकाणी सांगितले. आणि तो एक संदर्भ आहे. दुसरा सरळ सरळ संदर्भ आहे मया अध्यक्षेन प्रकृती. तर तुमचे प्रश्न गीतेवर आधारित आहेत ना, त्याच्यामुळे शंकराचं वर्णन कुठे आलं नाही म्हणून कन्फ्युज नका होऊ. आणि कोणाचा काही प्रश्न आहे? नाही समजलं तर मी कॉलेजमध्ये एक्झाम मध्ये असंच करायचो की या ऑप्शन पैकी कुठले कुठले ऑप्शन आपल्याला कॅन्सल करता येतात. बरेच ऑप्शन कॅन्सल करून पण आन्सर येऊन जातो. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया.